नमस्कार मंडळी, तर आज आहे आमच्या कल्याणच्या कुलस्वामिनीचं विसर्जन। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। आणि कशात सगळे मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा। तर आज आपण आगमनाचा ब्लॉग नाही शूट झालेला, पण तो काय एवढा खास झाला नाही, त्यामुळे मी अपलोड नाही केलेला। पण आपल्या विसर्जनाचा हा ब्लॉग तुम्हाला बघायला नक्की भेटणार आहे। तर आज आहे विसर्जन। तर ही बघा इथे तयारी चालू आहे जोरदार। आमची ट्रॉलीसुद्धा आता रेडी झालेली आहे, सगळं काही आता रेडी होतं आहे। थोड्याच वेळात आपल्या कुलस्वामिनीची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि त्या मुलांची मस्ती चालू आहे। तर चला आता तयार होऊया आणि येऊया विसर्जनाच्या भव्य दिव्य मिरवणुकीत सामील होऊया। तर हे 9 ते 10 दिवस कसे सरले काय। आणि आज आहे आमच्या कुलस्वामिनीचं विसर्जन। मागे बघताय तुम्ही तयारीसुद्धा चालू आहे, ड्रोनसुद्धा उडत आहे, लहान मुलांची पण तयारी चालू आहे। हिरवा हिरवा है, मध्य मध्य रेड रेड है। उधर देखो ना, उसको देखो, इधर मत देखो। अरे ऊपर देखो रे, उसमें नहीं देखो, उठे
दुर्गा माते की जय. कल्याणच्या कुलस्वामिनीचा विजय असो. साई माते की जय. हे देवी माते तुझ्या चरणी आज नारळ ठेवलेला आम्ही आज गेले 10 दिवस आम्ही जी काही तुझी सेवा करतोय अगदी पहिल्या माळेपासून ते शेवटच्या माळेपर्यंत आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर ती पदरात घे, पायाखाली दाबून ठेव आणि तसंच या 10 दिवसामध्ये कोणाकडून काही चूकभूल झाली असेल त्याला देखील तू माफी कर. तुझीच लेकरं बाळ आहेत, तुझ्या कोणाकडून काही चूक झाली असेल अगदी साडी नेसवण्यापासून ते आम्ही तुझा भंडारा करण्यापर्यंत ते आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर ती तू माफ कर चूक. आणि असाच तुझा हा सोहळा आहे जो आज विसर्जन मिरवणूक देखील आहे आपली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील तू सगळं सांभाळून घे आणि सगळ्यांना सांभाळून घे आणि असंच तुझा हा नवरात्रीचा सण पुढच्या वर्षी देखील चांगला थाटामाटात साजरा होऊ दे. तुझ्या सगळे लेकरंही जे कोण आहेत ती शाळेत जाणारी आहेत, कॉलेजला जाणारी आहेत, नोकरी व्यवसाय करणारी आहेत, त्यांना प्रत्येक ठिकाणी त्याला तुम्ही यश दे. जी काही इडापिडा असेल त्यांच्या मागे ती सगळी दूर कर आणि तू मंडळातल्या मुलांना असंच एकत्र सामावून ठेव आणि एकत्रच तुझा हा जल्लोषातला सण तू नेहमी दरवर्षी आवर्जून सगळ्या मुलांकडून करून घे तुझी सेवा. आणि काय चूकभूल झाली असेल तर हा चुकीचा नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून घे आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद दे. आणि हा ही जी ओटी भरलेली आहे तुझी ती पण देखील तू मान्य करून घे आणि खूप खूप आशीर्वाद तू सगळ्यांना दे. सगळ्या लेकरा बाळांना तू खुश ठेव, सुखी ठेव, समाधानी ठेव. हे तुझ्या चरणी आम्ही निवेदन करतो. हर हर महादेव. अंबा माते की माझ्या काकाचं लग्न लवकर तर मंडळी देवीची आता महाआरती सुद्धा झालेली आहे आणि विसर्जनाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता देवीचा रथ सुद्धा रेडी झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात होईल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला विसर्जन मिरवणूक बघायला मिळणार आहे. चला आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
अरे लावायचं आजच्या दिवसात लाव लाव. अरे थांब थांब. आता नाचून नाचून थकलो आणि आता वाजलेत रात्रीचे 12 आणि आता इथे मिरवणूक आमची संपलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे दुर्गडीला आमच्या देवीचं विसर्जन होतं. तर आता इथून आम्हाला जवळपास जायला 1 ते 1.5 तास लागेल आणि त्यानंतर बघूया आपलं नंबर किती व्हायचं. त्यानंतर आपलं विसर्जन होईल देवीचं. कल्याणीच्या कुलस्वामिनीचं आज विसर्जन होईल चांगलं आणि विसर्जन कसं होणार दुर्गडीला हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर कशी वाटली ही व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. विजय असो कल्याणच्या कुलस्वामिनीची. निघालाय तर मंडळी फायनली आपल्या कुलस्वामिनीचं विसर्जन झालेलं आहे आणि खूप सुंदर झालं विसर्जन आणि
आणि मिरवणुकीला पण मजा आली. तर ही व्हिडिओ मी आता इथे संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करून जा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.